नमस्कार मित्रांनो. दूध व्यवसाय कुणी करू नये अथवा कुणी करावा याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम दूध व्यवसाय कुणी करू नये याबाबत आपण आधी आधी पाहूया. तर दूध व्यवसाय समजा तुमची 100% बागायत जमीन असेल, म्हणजे तुम्हाला भरपूर पाणी आहे आणि उन्हाळ्यात सुद्धा पाणी कमी पडत नाही. असे जर तुम्ही शेतकरी असाल, तर तुम्ही दूध व्यवसाय न करता ऊस किंवा फळपिके किंवा सिजनेबल टरबूज, खरबूज, मिरची यासारखी पिके घेऊन कितीतरी अधिकचे पैसे मिळवू शकता. दुसरं म्हणजे जर तुम्ही व्यावसायिक असाल अथवा नोकरी असेल, तरी देखील तुम्ही या दूध व्यवसायाच्या भानगडीत न पडता आपापले काम चालू ठेवून व्यवसायाबरोबर शेती किंवा नोकरीबरोबर शेती करू शकता. पण या दोन्ही ह्यात तिसरे काम वाढवून दूध व्यवसायाचे काम करू नये. कारण तुम्हाला तितका वेळ देता येत नाही. समजा एखादे दिवस जर तुमचा मजूर जर गैरहजर राहिला, तर तुमची खूप मोठी पंचाईत होते. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय न केलेलाच बरा. तर आता दूध व्यवसाय कुणी केला तरी परवडतो, हेही आता पाहणार. तर आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया मजुरापासून. जे मजूर लोक आहेत, जे रोज शेतात जाऊन काम करतात, पैसे कमावतात, अशांना परवडतं. सांगायचं झालं, उदाहरण झालं तर आमच्या गावात काही जोडपे असे आहेत, जे ऊसाची लागण करतात. म्हणजे पैसे घेऊन ऊसाची लावणी करून देतात. मग ते दिवसभर ऊसाची लावणी करतात आणि जे बेणं केलेलं असतं, त्या बेण्याचे वाड घरी घेऊन येतात आणि 2 गायी सांभाळतात. मग हा कार्यक्रम त्यांचा 4 महिने चालू असतो. 4 महिन्यानंतर त्यांचे ऊस बांधणीचे काम सुरू होते. मग त्यात ऊस बांधणीमध्ये वॉटर शूट जे असतात ते मोडून ते घरी घेऊन येतात आणि 1-2 गायीचा सांभाळ करतात. अशी ही कुटुंबे आहेत. त्यांना 100% हा व्यवसाय परवडतो. दुसरा शेतकरी म्हणजे ज्यांना चाऱ्याचे कुरण किंवा डोंगराळ भाग जवळ आहे आणि तिथे मोफत चारा चारू शकतात, असे शेतकऱ्यांना देखील हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात परवडतो. कारण जसे मजुरात शून्य खर्च आहे, तसाच या दूध व्यावसायिकांना सुद्धा शून्य खर्च आहे. त्यामुळे या दोन्ही मजूर आणि ज्यांना डोंगर चारा कुरण जवळ आहे, अशा शेतकऱ्यांना शून्य खर्चात हा व्यवसाय करता येत असल्या कारणाने यांना खूप मोठ्या प्रमाणात परवडतो आणि निव्वळ नफा हा राहतो. त्यापुढे समजा तुमच्याकडं कोरडवाहू जमीन आहे किंवा नुसती कोरडवाहूच आहे, तर त्या शेतकऱ्यांनी देखील 2-3 गायी सांभाळायला काही हरकत नाही. कारण त्यांनी समजा सोयाबीन केली, तर सोयाबीनचा भुसा जो असतो, तो शिल्लक राहतो. रब्बी रब्बी केली, समजा ज्वारी केली, हरभरा केला, तर त्याचाही भुसा शिल्लक राहतो आणि त्या वेस्टेज मटेरियलमध्ये तुमचा दूध व्यवसाय हा केला जाऊ शकतो आणि तुम्ही 2 गाया जर सांभाळल्या, तर पावसाळ्यातही त्या गाया बांधाला म्हणा किंवा बांधाला वड्याला चारू शकता आणि तो व्यवसाय व्यवस्थितरित्या करू शकता. त्यापुढे जर तुमचे अर्धे बागायत आहे आणि अर्धे कोरडवाहू आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे हा व्यवसाय परवडू शकतो. कारण अर्ध्या शेतात जर तुमचा ऊस असेल आणि अर्धा जर कोरडवाहू असेल, तर तुम्हाला तुमच्या घरचेच भुसकट म्हणा, ज्वारीचा कडबा म्हणा किंवा ऊसाचे वाढे म्हणा, पावसाळ्यात, हिवाळ्यात जे वॉटर शूट ऊसाचे वाढलेले असतात किंवा ऊसाचा पाला असतो, काही जण ऊसाचा पाला काढतात. अशा शेतकऱ्यांना देखील हा दूध व्यवसाय हा चाऱ्याचा शून्य खर्च होऊन अशा शेतकऱ्यांना देखील हा दूध व्यवसाय परवडू शकतो आणि त्यांना हा 100% नफा मिळू शकतो. यापुढे ज्यांचे 100% बागायत क्षेत्र आहे, म्हणजे भरपूर पाणी आहे, ऊस आहे किंवा इतर फळपिका लहान-लहान फळपिकाचे प्लॉट घेतात, अशा शेतकऱ्यांनी मात्र दूध व्यवसाय करणे त्यांना, कारण त्यांच्या जे नियोजन असते बाकी कामाचे, त्याचे आणि ह्या कामाचे नियोजन हे बसत नसल्या कारणाने दूध व्यवसाय त्या शेतकऱ्यांनी न केलेला बरा. बाकी कोरडवाहू असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, अशा सर्व यांनी हा व्यवसाय केलेला उत्तमरित्या परवडतो. त्यापुढे आणखी काय एक आणखी एक आहे, की तुमच्याकडं जमीनही नाही, काहीच नाही. असे शेतकरी सुद्धा या व्यवसायात यशस्वी होताना दिसत आहेत. ते शेतकरी म्हणजे त्यांना कुठलीही जमीन नाही आणि कुठल्याही प्रकारचा घरचा चारा नाही. असे शेतकरी हे नफ्यात राहू शकतात. याचं कारण आहे, की यांच्या डोक्याला कुठलाही प्रकारचा बाकीचं टेन्शन नाही.
यांना ऊसाला पाणी द्यायचं नाही, ऊसाला भिजवायचं नाही, कसल्याच प्रकारचं बाकीचं काम नाही. ते शेतकरी त्यांचं एक नाम केशवा म्हणजे फक्त दूध व्यवसाय, एक दूध व्यवसाय. त्यामुळे ते उन्हाळा आणि हिवाळ्यातच त्यांच्या चाऱ्याची साठवणूक करून ठेवतात आणि दिवसभर एकच काम करतात, की दूध व्यवसायच करतात. त्यांना हा व्यवसाय परवडू शकतो. पण तुम्ही जर दूध व्यवसायाबरोबर इतरही काही इतर बागायत शेती जर करण्याचा प्रयत्न केला, तर दोन्हीपैकी एकाचे नुकसान होऊ शकते. हे लक्षात घ्या. ही माझ्या अनुभवावरून सांगत आहे. धन्यवाद.